बारामतीमध्ये अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. त्यामुळे तिथला अजून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला निवडणुका घेता येत नाही. त्याच्यावर कार्यकर्त्यांची थोडीशी एक नाराजी आहे की बाबा आम्हाला संधी कशी मिळणार. त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे, नाराजी म्हणण्यापेक्षा अस्वस्थता आहे आणि त्याच्यातून तो काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्यालाही पुढे यायचंय, महिलेलाही पुढे यायचंय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पत्र दिलं, आम्ही सगळ्यांनी भेटलो, आम्ही सगळे तास 2 तास घरी गेलो, तरी सांगितलं वरिष्ठांनी आता करू करू करू, परंतु काही होईना. शेवटी 2 जुलैला आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये अनेक जण होते, परंतु नंतर काही थोडेसे मागे थांबले. तुम्ही बघा 60-62 आम्ही आमदार सगळे मिळून आहोत. जवळपास 54-64-65 एक आमदार आम्ही आहोत. त्याच्यातले जवळपास 50-52 आमदार एका बाजूला आणि 13-14 आमदार एका बाजूला. तेही तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांगितलं. ठीक आहे, हरकत नाही. मित्रांनो, होय बाबा, होय होय. त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं करत असताना आम्ही शेवटी जसा वरिष्ठांनी पक्ष स्थापन केला त्याच्यामध्ये संगमाजी होते, तारिक अनवर होते, पदमसिंह पाटील होते, विजयदादा होते, मधुकरराव पिचड होते, आपले भुजबळ साहेब होते. ते तर त्यावेळेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे होते. सगळ्यांनी प्रयत्न केला. आपण पण सगळ्यांनी जीवाचं रान केलं. घड्याळ सर्व दूरपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये पोहोचवलं. झेंडा पोहोचवला. आपल्या पक्षाची भूमिका पोहोचवली. शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या ज्या वेळेस तडफेने मांडायला पाहिजे होते ते मांडण्याचा आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला. दुधाचा व्यवसाय अडचणीत आला, त्यांना 5 रुपये डायरेक्ट डीबीटीवर देण्याचा निर्णय आपण घेतला. कांदा उत्पादक अडचणीत आला, त्यांना 350 रुपये द्यायचा निर्णय घेतला. 1 रुपयामध्ये पीक कर्जाचं उतरायचं, बाकी सगळे हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घालायचा निर्णय घेतला. जसं मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला द्यायचं ठरवलं, आपण 6,000 भर घातली. 12,000 रुपये आता वर्षाला शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत आहेत. महिलांना एसटी मध्ये अर्धी सवलत देण्याचा निर्णय घेतला. आता मुलींच्या बद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता ठराविक घटकातल्या मुलींना ग्रॅज्युएटचं शिक्षण पूर्ण करण्याच्या करता सरकारी खर्चातनं मदत व्हायची. मात्र काही असा समाज आहे की तो सर्वसाधारणमध्ये मोडत असला तरी त्यांच्यामध्ये पण गरिबी आहे आणि त्या गरिबाच्या पोटी जन्माला आलेली मुलगी जर असेल आणि तिला 12वीच्या नंतर आई वडिलांना तिला मेडिकलला, इंजिनिअरिंगला, सीएला कुठं तिला जायचंय तिथं जर तिला पैसे नसतील तर आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला इथून पुढे महाराष्ट्रातल्या 8 लाखापर्यंत उत्पन्न वार्षिक 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या आतमध्ये 8 लाखाच्या आत त्या सगळ्या मुलींना शिक्षण मोफत राज्य सरकारने केलेलं आहे. महिलांनो, 1000 कोटीच्या पेक्षा जास्त खर्च येणार आहे, पण आमची मुलगी शिकली पाहिजे. तिचा दोष नाही, तिनं कुणाच्या पोटी जन्माला यावं. शेवटी गरिबाच्या पोटी जन्माला आलेली असली तर तिच्या बुद्धिमत्तेला, तिच्या गुणवत्तेला आपण मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. त्याच्यात मुस्लिम समाजाच्या मुली असतील, बहुजन समाजाच्या मुली असतील, ओबीसी समाजाला 50% होतं, आता त्यांनाही 100% त्याच्यात झालं. माझ्या भटक्या समाजातल्या मुली असतील त्यांनाही त्या ठिकाणी झालं. हे कशा करता करतोय की नवीन पिढी पण चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण घेता आलं पाहिजे. उद्या कुठल्याही आमच्या मुलीला असं वाटतं का म्हणे मला शिक्षण घ्यायचंय परंतु तिच्या वडिलांची ऐपत होती म्हणून ती मेडिकलला गेली, माझ्या वडिलांची ऐपत नाही, मी मेरिटमध्ये नाही आले त्याच्यामुळे मला मेडिकलला जाता येत नाही, असं होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मित्रांनो, रोज मी तुमच्या समोर येऊन काही सांगू शकत नाही कारण मलाही भरपूर व्याप असतो, ज्याचा उल्लेख मगाशी आधीच्या वक्त्यांनी केला. मला आवड आहे कामाची. मी सकाळपासून उठून लवकर कामाला लागतो, लोकांना वेळ देतो, कामं बघतो, मेळावे घेतो, वेगवेगळ्या भेटीगाठी करतो, सुखदुःखामध्ये त्यांच्या कसं आपल्याला समरस होता येईल ते त्या ठिकाणी करतो.
पण हे सगळं करत असताना आम्ही इलेक्शन कमिशन पुढे गेलो की बाबा आम्ही आता भाऊसाहेब इथं हा अध्यक्ष आहे, प्रदीप बारटकर तेव्हाही होता, अजित गव्हाणे तेव्हाही होता, आताही अध्यक्ष आहे. बहुतेक महाराष्ट्रातले अध्यक्ष हे आपल्या बरोबर आले, कारण त्यांनाही समजत होतं की बाबा हे करतायत हे पक्षाच्या भल्याचं करतायत, नवीन पिढीच्या करता करतायत, कामाच्या करता करतायत. आमची बदनामी केली.